नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मी साहिल तुमचं स्वागत करतो माझ्या एक नवीन ब्लॉग मध्ये. तर मंडळी, आपण आज चाललोय रत्नागिरीला. तर आपल्यावर आज ट्रॅव्हल करायचं आहे. हा बघा, यश पवार आणि हा अक्षय बालेकर. सो आपण आज ट्रॅव्हल करणार आहे दिवा पॅसेंजर म्हणजे सिंधुदुर्ग एक्सप्रेस. आज आपल्या ट्रेनला जो इंजिन लागलाय तो WKM3चा. आज संध्याकाळच्या पॅसेंजर ट्रेन आहे जी रत्नागिरी, तिला जास्त असतो, पण आज ह्याला पण लावलेलं आहे. तर आज आपल्याला कॅरी करणार आहे WKM3 कोकण कन्या एक्सप्रेस. सो ही आता आले मडगाववरून, चालले CSMTला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. गाडी खूप लेट झाली ना बाबू. 6 वाजले, गाडी खूप लेट झाली. 6 वाजले ना. तर मंडळी, जी ट्रेन आहे सिंधुदुर्ग एक्सप्रेस ची लॉकडाऊनच्या अगोदर सावंतवाडी पॅसेंजर म्हणून चालायची, पण लॉकडाऊन नंतर हिला सिंधुदुर्ग एक्सप्रेस म्हणून केलं. आता हिचे 19-20 स्टॉप कमी केलेत. बाकी इतर पॅसेंजरच आहे तसं बघायला गेलं तर. किती मन झालं तरी लेटच जाते, त्यात काय नाही. आणि बघा याची रॉयल जनशताब्दी एक्सप्रेस ही पण झाली आहे थोडी 15-20 मिनिटं लेट. तर ही गेल्यानंतर आपल्या ट्रेनला सिग्नल देतील. इकडे सिग्नल दिला की आपण जाणार सीटवर. आता वाजलेत 6:15. तर ट्रेनचा टाइम आहे 6:25चा म्हणजे 6:25चा. तर आता जनशताब्दी क्रॉस करून गेलेत, लेट झाले ट्रेन. सो मला पण वाटतं ही थोडा लेट निघेल. ही कसं निघेल ते बघू आता. आता आपण जाऊयात आपल्या सीटवर आणि थोडं बघूयात की कसं ऍडजस्ट करतायत. आणखी हा नल्ला आलाय आर्यनच्या जागेवर. आर्यन येणार होता पण त्याच्या मम्मीची तब्येत खराब झाली, सो तो आता नाही येत आहे. तर त्याच्या जागेवर हा येतो. सो परफेक्ट ऑन टाइम ट्रेन डिपार्ट झाले दिवा स्टेशनवरून. आपली ट्रेन आता पोहोचलेली आहे पनवेलला. तर गाडी ऑन टाइम नाही आलेली आहे, म्हणजे दिवावरून ऑन टाइम निघालेली, पण इकडे 20 मिनिटं लेट पोहोचलेली आहे. सो बघूयात अजून पुढे झाला किती मिनिटं किंवा किती लेट होतो. पार्टी आपल्या थांबलेली आहे हजरत निजामुद्दीन एर्नाकुलम एक्सप्रेस 12618. सो ती पण लेट झालेली आहे. तर तिला पहिला काढतील, मग हिला काढतील. आपण आता तिचा डिपार्चर बघूया. तर मंडळी, आता आपण पोहोचलोय जिथे स्टेशनला. पनवेलला ट्रेन 15 मिनिटं थांबली, त्यानंतर डायरेक्ट स्टार्ट झाली. तर नंतर आफ्टर स्टेशन घेतलं, तिकडे सगळे फेरीवाले म्हणजे चढले. त्यानंतर आता आलं आहे जिथे. गाडी चालू आहे डिले आता, म्हणजे जास्त करते 1 तास लेट असते. आता बघू अजून किती लेट होते. तर फळं आणि भाज्यावाले चढलेत आणि चिक्की वगैरे. अजून चायनीज भेल वगैरे काय आलं नाही, तर ते आलं तर आपण ट्राय करू. आणि भेल पण जरा पुढेच खाऊ, कारण की आताच आपण पनवेलचे समोसे खाल्ले आणि यशनी आता जिमजॅम आणलेलं ते खाल्लं. आता पोट तर सध्या फुल आहे. तर मग आता पुढे बघू भेल वगैरे आले तर. यशला आतमध्ये एकटे ठेवून आपण बाहेर करतोय. हा, यशला तिकडे बसवलंय. भावाचा आज उपवास आहे, नुसता एकच रेड का नाही, उपवास आहे माझा. तुम्ही खाताय एसी फार वाटतंय. कोकणचा मॉल चालू झालेला आहे. कोकणचा मॉल चालू झालेला आहे आणि त्याचं असं म्हणजे होतं 1 नंबर खाताड आहे.
त्याचं असं होतंय की जीवर खाली होते जीवावर खाली होतंय की खाऊ की नको. बोललो बघ जमत असेल तर का, तसा पण तो उपास धड काय पाळत नाही नीट. बघू आता. माझा मेन मोटिव्ह होता या ब्लॉगच्या पाठी की म्हणजे कोकण रेल्वेला जायचं आता की पावसाळा स्टार्ट झालेला, म्हणजे मस्त गावी पाऊस पडत होता तर हिरवळ वातावरण. तर मी म्हणजे असं विचार केला की पाऊस पडला जर्नीमध्ये तर खूप मजा येईल, की पावसात म्हणजे वेगळंच वातावरण असतं, असं स्वर्गात जातो असं वाटतं. म्हणजे स्वर्ग तर आहे आपलं कोकण, पण असं वाटतं की काय वेगळीच फिलिंग असते, म्हणून मी हा ब्लॉग बनवतो. तो थोडा तरी पाऊस पडला पाहिजे, मग आपला ब्लॉग एकदम सक्सेसफुल होईल. तर बघूया आता. ढगाळ वातावरण झालेलं आहे आणि AC आहे, थंड हवा दिलं सारखे डोर ओपन क्लोज सारखे गार वाटतं हवा बसलेलं. आता आपण थोडा वेळ इथे बसू, म्हणजे थोडं घ्यायचं आपल्या सीटवरती, कारण बघत असतो गार वाटतंय ना, थंड वाटतंय एवढं नीट चालू झाले ना एकदम थंड वाटतं. तर ट्रेन पास झाली, आता आपण जाऊया. स्टेशन सोडल्यानंतर ती गाडीने स्पीड पकडली नुसता नागपूरला स्पीड पकडली एकदम साठ काढतात एकदम. इकडे होतं तर राजा स्पीडने गेली तर लवकर पोहोचली, क्रॉसिंग लागली तर लेट होणार. बघू आता. तर आता लोक पहिले चेंज होत आहेत, ते लोक लाईट टेस्टिंग करतायत अप्पर टिप्पर. हे बघा आता हे जे आहेत ते कोकण रेल्वेचे आहेत, तर हे आता चढणार आणि हे सेंट्रल रेल्वेचे आता खाली उतरणार. हे इकडनं जाणार दुसरीकडे, तर जी ट्रेन येईल त्याच्याने किंवा घरी जातील. तर आणि हे आता रोह्यापासून ते पुढे जे सावंतवाडीपर्यंत हे चालवणार, कारण की हे कोकण रेल्वेचे. सो आणि हा आपल्याला दादा भेटलेला आहे, तो दिव्याचाच आहे, आपल्या इथंच राहतो. हे चढतील रोहा. दीनदयाल लोकांसाठी कोच आहे आपण पण नाही आता आपण रिझर्वेशन तर मंडळी 20 मिनिटं झाले. 20 मिनिटं झालेत, ट्रेन क्रॉसिंगला थांबले. आता जस्ट कोचीवाली जी आपल्याला रोहाला भेटलेली ती क्रॉस झाली इकडे माणगावला. आता ती पुढे जाईल थोडा, तर तिला सिग्नल देतील तेव्हा आपण जाऊयात. जरा शूट करायचे अँगल शोधतो आम्ही, की पूर्ण असं इंजिनचा व्ह्यू दिसेल. तर बघूयात आता कुठून दिसते. फायनली आपल्याला सावर्ड्याला पाऊस भेटलेला आहे. काय पाऊस पडतोय, जे पाहिजे होतं ते भेटलेलं आहे. सो ट्रेन आता लेट झाली आहे, 1.5 hour, 1 तास त्यापेक्षा जास्त लेट झालेली आहे. आणि आता पाऊस पण पडतोय. सो रत्नागिरीचा टाइम होता 2:00, तर आता ट्रेन साईडला आरामात 3 पर्यंत. बघा पाऊस पडतो. पाऊस पडतोय. बाबू आता झोपून उठलाय, मी पण झोपून उठलोय. चांगला वाजता की झोपलो आणि ट्रेन निघाली.
हा तर मस्त की झोपलो रात्री काहीतरी फक्त आम्ही 2 तास झोपलो असेल आणि झोपच लागत नव्हती. हा झोपलेला हा मोबाईल बघता बघता पण झोपतो त्याच पोझिशन मध्ये झोपून जातो. असा बोट ठेवलेला बंद करायला आणि असाच झोपून गेला. आणि फोन वगैरे बंद केला याचा. ट्रेन डिपार्ट होते आता सावडा स्टेशन वर. पाऊस पडतोय मस्त पैकी. तर भेटूयात आता संगमेश्वरला. असं की झोपलेला आणि अचानक पाणी पडायला पूर्ण वरतून लिकेज चालू झालेला आहे. आम्हाला आता उठलाय चांगली झोप आली आम्हाला तुम्हाला सांगतो लिकेज किती झाले. हा निर्लज्ज इकडे झोपलेला इकडनं लिकेज होत डायरेक्ट. तर म्हणजे आता पूर्ण ट्रेन खाली झालेली आहे. आता स्टेशन येईल आरवली स्टेशन येईल आता. तर ते बघा यश आजी आहे अक्षय कुमार बसलेला आहे. बाकी कोण नाहीये. मस्त आता पाऊस पडला सावड्याला आणि इकडे पुन्हा ऊन पडलेलं आहे. पाऊसच आहे तर पाऊसचं काहीच नाही म्हणताय. व्ह्यू बघा व्ह्यू केवढं उंचावर आहे आपण इकडनं. ट्रेन एकदम स्लो काढली आहे ब्रिजवरून काय भारी वाटतंय. इकडनं असे रिव्हर असले असते ना तर अजून मस्त वाटलं असतं. पेट्रोल आधी जैसे ज्वालायची. तर यश आपल्याला इन्स्ट्रक्शन देत आहेत. सिगडी मत जरायची हे बघ त्याच्या पप्पा ट्रेन मध्ये स्टो झालाय. ऐक तर इथे हिंदी मध्ये लिहिलंय इथे मराठी मध्ये लिहिलंय सॉरी इंग्लिश मध्ये लिहिलंय. इकडे पण हिंदी मध्ये इकडे पण हिंदी मध्ये. मराठी कुठे कुठे ट्रेन चालते. फोन लाव रेल्वे मंत्र्यांना फोन लाव नंबर बोल मराठी कुठे. कोकण रेल्वेला चालले मंडळी. आता 2 वाजलेत अजून पण ट्रेन आता आहे कडवई स्टेशनला. अजून संगमेश्वर पण नाही आला आणि 2 वाजलेत. काय म्हणायचं आता 12:30चा टाइम होता. तर ऑलमोस्ट 1.5 तास अजून लेट चालू आहे कारण की आताच क्रॉस करून मांडवी गेली आणि आता परत आपली जी लेक शेअरिंग होते दिवा सावंतवाडी दिवा ती क्रॉस झालेली आहे. तर संगमेश्वर अजून आलेलं नाहीये. रत्नागिरीला जायचंय ह्या भावाला. तर पुण्याच्या विलवडेला जायचंय. याचं कसं होणार. तर मंडळी आता आपण संगमेश्वर स्टेशनला आलो आहे. ट्रेन अप्रॉक्सिमेटली 2 तास लेट झालेली आहे. सिग्नल दिलेलं आहे इकडे पण क्रॉसिंग साठी थांबलेली. आम्ही जरा फ्रेश होऊन घेतला तेव्हा हॉर्न लिहिलेला आहे पाठी. सो 2 तास ट्रेन लेट आहे. काय बोलतोस. 2 तास ट्रेन लेट आहे. कोकणातल्या चाकरमान्यांचे हाल चालू आहे ते आपल्याकडे. कोकण रेल्वे प्रशासन एकदम धीमी गतीने काम करत आहे. काय करणार. तर आता आपण डिपार्चर बघूया संगमेश्वर स्टेशनचा. बिर्याणी खातो का. हे सगळं ब्लॉक करणार पुरा. कधी करणार. पोचलो आता कोकण रेल्वेच्या सगळ्यात सुंदर स्टेशन वरती म्हणजेच उक्षी. तर अजून काय एवढा पाऊस पडला नाही त्यामुळे इकडे आता झरे वगैरे काही वाहत नाहीत. तर इकडनं पूर्ण इथे दगड दिसतं पूर्ण असं पाणी जसे झरे वाहत असतात सुंदर दिसतं. पण आता पाऊस जास्त लागण्यामुळे आता काय दिसत नाही. सगळ्यात ब्युटिफुल स्टेशन इन कोकण. स्टेशनच्या स्टार्टिंगला एक टनल आहे छोटासा आणि एंडला पण एक टनल आहे.
सो हा आहे दोन्ही डोंगरांच्या मध्ये असलेला उक्सी स्टेशन. सो आपण आहे आता आशिया खंडातील सगळ्यात मोठ्या बोगद्यामध्ये खरबुडे टनल. 25 मिनिटं झाले. ट्रेन ओके स्टेशनला थांबले. खरबुडे टनल क्रॉस केला पासून थांबले. आता बघा ट्रेन 20-25 मिनिटानंतर आले. ट्रेन साठी आपण 25 मिनिटं थांबलोय. माडगाव जंक्शन LTD बांद्रा टर्मिनल सॉरी बांद्रा नवीन ट्रेन त्याच्यासाठी आपण 25 मिनिटं थांबले भोके स्टेशनला. तो जे कोकणात ट्रेन चालतात ना त्याच्यासाठी स्पेशली मेन्शन केलं असतं कोरे, म्हणजे ते कोकण रेल्वेमध्ये चालतात आणि वेगवेगळी म्हणजे वेगवेगळे जागेवर ट्रेन चालतात त्यासाठी वेगळा कोड असतात. तर सिग्नल तर दिला नाही तर तुम्हाला दाखवतो थांबा. बघा तसं इथे लिहिलंय कोरे म्हणजे कोकण रेल्वेसाठी चालतात स्पेसिफिक, आणि असं वेगळ्या रेल्वेसाठी वेगळे कोड असतात. ठंडा मिरिंडा पाणी बॉटल. तर मंडळी हे जे नंबर असतात त्या स्टार्टिंगचा नंबर असतो तो मॅन्युफॅक्चरिंग इयर असतो आणि बाकीचे जे लास्टला 4 नंबर असतात त्याचे कोचच्या हिशोबाने असतो. आता हे 2S वाले आहेत पण ह्याला 6000 दिलेले आहे. तर असेच वेगळे डिटेल्स असतात. ट्रेन डिपार्ट झाली रत्नागिरी स्टेशनपासून. आपण उतरलोय रत्नागिरी स्टेशनला. अवयश आणि हा अक्षय अमाल बनवला. तर अशा मित्र असणार तर त्याला काय सामान द्यायला एवढं काय वाटत नाही. कामाचा मित्र आहे आपला. तर आपण आता इथे काय खायचं आहे बाबू. डायरेक्ट आता वेस्टे पकडूया आणि डायरेक्ट हनुमान मंदिरला उतरूया. रत्नागिरीला उतरायचं म्हणजे आमची तिकीट होती सावंतवाडी पर्यंत, नाही सॉरी कणकवली पर्यंत. ह्याची सावंतवाडी पर्यंत होती. ती विकली आम्ही. तर म्हणजे इकडे उतरायचा मेन मोटिव्ह म्हणजे की आर्यन आला असतं तर आम्ही पुढे जाणार होतो. तर रत्नागिरीला उतरलोय. तो मस्त की पावसासारखा झालाय. आता इकडनं आपण काकाच्या घरी जाऊयात म्हणजे आतूच्या घरी. आजूच्या घरी आज स्टे करूया आणि उद्या मग फिरूयात आणि मग डायरेक्ट संगमेश्वर आपल्या गावी. तर हा पहिल्यांदा माझ्या गावी येणार आहे. कसं वाटतंय बघू आता गावाला गेल्यानंतर सांगतो ना. तिकडे जाऊन फुल एन्जॉय करा. तिकडे आपण पार्टी करू शकतो गावी वगैरे जाऊन येणार आहे. तर याला स्पॉट्स माहिती आहेत. आपण नवीन स्पॉट शोधलेला आहे तो धबधबा. तिकडे जाऊया. हा खाली जाऊया तिकडे जाऊया. ठीक आहे भेटूयात आता थोड्या वेळाने. तर मंडळी आपण रत्नागिरी स्टेशनला उतरलो पण काय झालं नाही बस लागलेली होती आणि इकडे एकदा बस गेली परत अर्धा तास किंवा 1 तास बस नसते म्हणून आम्ही पळत ती पकडली. आता आम्ही उतरणार आहोत मारुती मंदिरला आणि तिकडे जाणार आधूच्या घरी. तर ट्रेन झाली आहे 2 तास लेट आणि 2चा टाइम होता. आता वाजलेत तर आता 4 वाजले. सो एवढे 2 तास ट्रेन लेट झालेली. कंटिन्यू क्रॉसिंग एवढा कंटाळा आला ना. नशीब हे लोक तर होते. मी एकटा असलं असतं तर लागली असते मागे फार. तर आता आपण जाऊयात. आज वाटतं रेस्टच करणार आणि उद्या फिरायला जाऊया. तर भेटूयात आता आधूच्या घरी. तर म्हणलं की आपण उतरलेलं मारुती मंदिरला. तिकडनं एक्सट्रीम आलो मारुती मंदिरला उतरलो. आता आपण रिक्षा केले राधाकृष्ण नगरला. आता तिकडनं मग आपला 10 मिनिटं वॉकिंग आहे. तिकडनं मग आधीच्या जोरात पाऊस आला. जोरात एकदम जोरात आला. काका बोलत होते की सगळ्यापासून म्हणजे एवढा पाऊस नव्हता मग त्यांनी दरवाजे वगैरे काढून ठेवले. आता एवढा जोरात पाऊस आला. तर मंडळी आपण आता आधीच्या इथे पोहोचलेल्या. हा बघा आधू. तर पाऊस पडतो खतरनाक. विजतच आलो रिक्षात बसलो आणि जो पाऊस चालू झाला आता कंटिन्यू पाऊस चालूच आहे. आम्ही जरा फ्रेश वगैरे झालो जेवलो वगैरे. आता बाहेर बसलो तर बोललो ब्लॉग एंड करूया. तर मी माझा ट्रॅव्हलिंग ब्लॉग इकडेच एंड करतो. तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.